तर मित्रांनो, चांगले न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बीड येथील मशाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली। या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटलेले आहेत। या प्रकरणी कठोर कारवाई करण्यासाठी मशाजोग येथे मोर्चा काढत आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे। वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी फरार असून ते आज पोलिसांसमोर शरण यायची शक्यता आहे। रविवारी सीआयडीच्या पथकाने आरोपीची बँके खातीही गोठवलेली आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडलेली आहे। सीआयडीने रविवारी वाल्मिक कराड यांच्या पत्नीसह अन्य 4 महिलांची देखील चौकशी केलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे पथक गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहे। खंडणी, ॲट्रोसिटी आणि हत्या प्रकरणाचा सीआयडी तपास करत आहे। खंडणी प्रकरणामध्ये सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांची रविवारी चौकशी करण्यात आली। दरम्यान सीआयडीने वाल्मिक कराडसह या हत्याकांड प्रकरणातील अन्य 3 आरोपींची बँके खाती रविवारी गोठवली। वाल्मिक कराडकडे पासपोर्ट नसल्याने तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता नाही, त्यामुळे वाल्मिक कराड हा शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सीआयडीच्या पथकाने आरोपीच्या स्कॉर्पिओमध्ये सापडलेले दोन्ही मोबाईल जप्त केलेले आहेत, त्यांची तपासणी केली जात आहे। सीआयडीचे 9 पथकं बीडमध्ये असून या प्रकरणी तपास केला जात आहे।